सध्या मार्चच्या दरम्यान 18 चेंडू 39 धावसंख्येची गरज आहे गोलंदाजीसाठी आनंद. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा भिरकावून दिलाय पाठीमागे बॉल चाललाय सीमा रेषा पार मयूर वागचौरेच्या बॅट मधून आलाय पहिल्या बॉलवरती गगन चुंबी हा षटकार. पहिल्याच बॉलवरती आलाय षटकार. आनंद गोलंदाजाचं स्वागत केलंय ते षटकारानं. आखूड टप्पाचा बॉल या ठिकाणी पाहिला तर पहिल्या बॉलवरती जरूर षटकार आलाय. याच दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फटका बसला झेलची शक्यता झेल पर्यंत सतरक्षक काही पोहोचला नाहीये. बॉल वन बाउन्स सीमा रेषा पार आलेला हा कणकणीत दणदणीत वन बाउन्स चौकार. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेनं व्ही शेफ मध्ये हा लागोपाठचा दुसरा खणखणीत दणदणीत चौकार. इथून निर्धाव चेंडू बादेश्वर गोलंदाजी आता चौकार लागोपाठ दोन आल्यानंतर कमबॅक केलाय ते आनंद या गोलंदाजांना धावसंख्येचा विचार केला 14 धावा फलकावर. स्लोवर राम कमी गतीने टाकलेला बॉल पिकअप द हँड बॉल चाललाय अगदी पाहिलं तर एक्स्ट्रा कवसला हा आलेला षटकार. षटक क्रमांक 1 संपुष्टात आलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा बिनगडी बाद 20 धावा. 20 धावा धाव फलकावर 12 चेंडू येणाऱ्या 12 चेंडू शिल्लक आहेत. 19 धावा संख्येची इथून गरज असेल विजयासाठी संजय नगर संघाला. पहिल्या षटकात अगदी तोडफोड फलंदाजी केली ती मयूर वाकचौरे या फलंदाजांना. दुसरं षटक गोलंदाजीसाठी दीपक फुलटॉस बॉलला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार. षटकार आलाय फुलटॉस होता अगदी पाहिलं तर बॉल मिड विकेटच्या बाहेर. इथून तिसऱ्या पंचाने रेफर केलाय.
इथून नो बॉल. फ्रेडची संधी असेल. निर्धाव झेंडू आलाय. गोलंदाज दीपकला पाहतोय. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का संजय नगर संघाला. अजून 12 धावा संख्येची गरज आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क देखील झाला नाही. बॉल सरळ एसटी रक्षकाच्या हातात जाऊन विसावलाय. निर्धाव चेंडू. येणारे 9 चेंडू. विजयासाठी 12 धाव संख्येची गरज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथून फटका फसलाय. झेलची शक्यता. झेल पर्यंत सतरक्षक पोहोचला होता. इथून मात्र झेल जमिनीला दान झाले. लगेच 2 धावा. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न करत होता मयूर. अक्षरशः थांबवलं. 2च धावा 2च्या मदतीनं धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 29 धावा. अजून 10 धावसंख्येची गरज आहे. या षटकातील अजून 2 चेंडूंचा खेळ उर्वरित शिल्लक आहे. दरम्यान पाहिलं गेलं 10 धावा अजून करायच्या आहेत विजयासाठी त्या संजय नगर संघाला. धाव फलकावरती धावा 29 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका बसलाय. इष्ट्यांच्या मागे इष्टी रक्षक उभा होता. त्यानं मात्र टिपले झेल. फलंदाज बाद. लागणारा हा दुसरा धक्का संजय नगर संघाला. संजय नगर संघाला लागणारा हा दुसरा धक्का.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फटका बसलाय. आनंद ताना मात्र झेल टिपले फलंदाज बाद. चला न्यू बॅट्समन लगेच मैदानाच्या आत जा. येणारे 6 चेंडू आता करायच्या विजयासाठी, त्या मात्र 10 धावा. 6 चेंडू 10 धावसंख्येची गरज. सागर न्यू बॅट्समन मैदानाच्या आत दाखल झालाय. सहा चेंडू विजयासाठी 10 धावसंख्येची गरज. गोलंदाजीसाठी रोशन 6 बॉल, त्याला रोखायचे 10 धावा. व्हाईट बॉल, लवंतर धाव. 10 धावा आतापर्यंत पाहिलं तर गोलंदाज रोशनला प्राचारित केलाय. 10 धावा रोखायचे आहेत. पहिला चेंडू त्यांना स्वेर फेकलाय गोलंदाज रोशनना. लेफ्ट हँडेड बॅटर त्याच्या समोर उभा आहे, मयूरला पाहतोय. इथून आणखीन एक लागोपाठचा दुसरा स्वेर चेंडू पाहतोय. खराब गोलंदाजी करताना पाहतोय गोलंदाज रोशन. या गोलंदाजाला आतापर्यंत लागोपाठचा हा दुसरा स्वेर चेंडू. आता 6 चेंडू करायचे आहेत 8 धावा. 2 चेंडूत खऱ्या अर्थाने 2 अगदी धावा खर्च केल्यात गोलंदाज रोशन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अलोंदी कार्पेट बॉल चाललाय गॅप मध्ये. सतरक्षक वेगान आलाय, बॉल उचलणार फेकणार तत्पर्यंत 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट मानावं लागेल. 2 धावा अगदी सहज रीतीने पूर्ण. 2च्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचले 33 या आकड्यावरती. 33 धावा धाव फलकावरती. 5 चेंडू शिल्लक आहेत. 6 धावा आता इथून करायच्यात विजयासाठी संजय नगर संघाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथून दरम्यान पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता झाली. असे चेंडू जास्तीत जास्त फेकावे लागते रोशन गोलंदाजाला. 4 चेंडू शिल्लक आहेत. 6 धावा करायचे आहेत. कोण जिंकणारा सामना, शेवटच्या बॉल पर्यंत सामना जाऊ शकतो. कदाचित चांगली गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज रोशनला. 4 चेंडू शिल्लक आहेत. 6 धावा करायचे आहेत. एखादा मोठा फटकाला मॅच फिनिश होऊ शकते. स्ट्रायकिंग इनला मयूर, लेफ्ट हँडेड बॅटर, त्याच्या मनगटामध्ये ती ताकद आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका बसलाय. झेलची शक्यता, स्वतः गोलंदाज रोशन, त्यानं टिपले झेल, फलंदाज बाद. इथून लागलेला मयूरच्या स्वरूपात. लागणारा हा 4था धक्का मयूरच्या स्वरूपात संजय नगर संघाला. कुणाल न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहतोय. 3 चेंडू शिल्लक आहेत. 6 धावा आता इथून कराव्या लागतील. मॅचला जिवंत